सोलापुर से उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को 1 लाख राखियां भेजने का फैसला लिया गया है। शिवसेना शिंदे गुट की पहल पर जिले के अलग अलग हिस्सों से महिलाएं ये राखियां भेज रही है। आज दक्षिण सोलापुर के प्रताप नगर तांडे से 5000 राखियां जमा की गई। महिलाओं का कहना है कि लाड़की बहन योजना के तहत उन्हें हर महीने 1500 रुपए की आर्थिक सहायता मिल रही है। इसी के लिए आभार जताते हुए महिलाएं एकनाथ शिंदे को 1 लाख राखियां भेज रही है। इन सभी राखियों को कल रात मुंबई पहुंचाया जाएगा। मी ममता हिरालाल पवार उर्फ ममता सूरज राठोड प्रतापनगर येथून बोलत आहे। आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांच्यासाठी लाडक्या बहिणीकडून एक ओवाळणी म्हणून आम्ही देत आहोत। तर त्यांनी उद्या प्रकाश भाऊ यांनी सोलापूर येथून घेऊन जाणार आहेत। अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून 1 लाख राखी आम्ही जमा केलेला आहोत। तर त्यांनी एकनाथ शिंदे साहेब त्यांनी स्वीकारावे। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मी प्रकाश राठोड, लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना आणली आणि आज कोटी महिलांच्या चेहऱ्यावरती आनंदाचे अश्रू वाहत आहे। त्यामुळे सोलापूर इथून मी विचार केला की 1 लाख राखी पाठवा एकनाथ शिंदे साहेबांना रक्षाबंधनाच्या निमित्त। आणि बघता बघता आता सोलापूर जिल्ह्यामधून खूप मोठा प्रतिसाद मला महिलांकडून मिळत आहे। लाडक्या बहिणीकडून आम्ही 10 टीम केलेले आहेत आणि 10 टीम पूर्ण घरोघरी फिरतायत। प्रत्येक एरियामध्ये जातोय, शाळेतून कॉलेजमधून अनेक गावातून आम्ही राखीचं कलेक्शन करतोय आणि जवळपास 4 दिवसापासून राखी कलेक्शनचं काम चालू आहे। आम्ही उद्या दुपारी 3 वाजता रक्षाबंधन निमित्त एकनाथजी शिंदे साहेब आनंद आश्रमामध्ये असणार आहेत। तिथेही राखीचे बॉक्स घेऊन जाणार आहोत आणि या राखीच्या बॉक्समधून एक 4-5 महिलांचं मी एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते मी लॉटरी टाईप सिस्टीम मध्ये काढणार आहोत आणि साहेबांच्या हस्ते ज्या लॉटरी निघतील त्या लाडकी बहिणींना आम्ही मोठी गिफ्ट म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना देणार आहोत।